शेवटी घरात आहे आणि घरात पैसे आहे, बेडरूममध्ये कुणी आपल्या घरी पैसे ठेवले आहे, त्यांच्या व्यवहारातनं आले का, त्यांच्या एखाद्या प्रॉपर्टीतनं आले का, इलेक्शन कमिशन सुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकेलच, पोलीसही लक्ष टाकेल आणि चुकीच्या पद्धतीचे पैसे असतील तर कारवाई करतील. कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन फिशिंग ऑपरेशन करणे हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा काय केलं मला माहिती नाही, पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का? मालवणमध्ये निलेश राणे जे शिवसेनेत आहे सध्या, त्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी अक्षरशः धाड मारली आणि त्या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन सारखा केला. बॅगेत 25 लाख रुपये असल्याचा दावा केला जात आहे शिवसेनेकडून. नाही, मला वाटतं की अशा प्रकरणामध्ये पोलिसांचाच त्या ठिकाणी तपास महत्वाचा असतो. इलेक्शन कमिशनही यामध्ये इंटरव्हेन्शन करतं अशा काळामध्ये. तर कशामुळे पैसे आले, कुठनं पैसे आले, कशा करता आले होते, शेवटी घरात आहे आणि घरात पैसे आहे, बेडरूममध्ये कुणी आपल्या घरी पैसे ठेवले आहे, त्यांच्या व्यवहारातनं आले का, त्यांच्या एखाद्या प्रॉपर्टीतनं आले का, किंवा त्यांच्या एखाद्या कुठल्या कारणांचे पैसे आले. शेवटी निवडणुकीचे पैसे जे असतात ते कधी वाटताना कोणी पकडलं तर त्या ठिकाणी मग निवडणूक आयोग वगैरे लक्ष येतं. पण यावेळी आमचं म्हणणं स्पष्ट आहे, जे असेल ते नियमाने तो तपास झाला पाहिजे. इलेक्शन कमिशन सुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकेलच, पोलीसही लक्ष टाकेल आणि चुकीच्या पद्धतीचे पैसे असतील तर कारवाई करतील निर्माण करण्याचा प्रयत्न आणि चुकीचे असतील तर पोलीस कारवाई करतील, इलेक्शन कमिशन कारवाई करेल. पण ज्यांच्या घरात पैसे आहे त्यांनी पैसे का आणले, कुठनं आणले, कुठल्या व्यवहारातनं आणले, हे सर्व त्या ठिकाणी मला वाटतं पोलीस तपासतील. आणि त्यामुळं आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले. ते पैसे आहे ठीक आहे, पण मला हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे, कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा काय केलं मला माहिती नाही, पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का, कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूममध्ये जाण्याचा अधिकार आहे का, हे जरा बघावं लागेल. निलेश राणे स्वतः आमदार आहे, तुमचे मित्र पक्षाचे आहे, तर त्यांनी हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे होते. हे जे बंधन राहिले पाहिजे ते नाही. निलेश राणेंनी असं का करावं मला माहिती नाही, पण एक मात्र खरं आहे की बेडरूमपर्यंत जाऊन त्या ठिकाणी अशा प्रकारची व्हिडिओ शूटिंग करणे याच्याबद्दल थोडा मला त्या ठिकाणी थोडं नियमाच्या बाहेर वाटतं आहे. पण जे काही त्यांनी पोलिसांच्या किंवा निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलं आहे निलेश राणेंनी, तर मला वाटतं याच्यामध्ये पोलीस आणि आता निवडणूक आयोग योग्य दखल घेईल. शरद पवार यांनी टीका केलेली आहे की पैसे किती द्यायचे याच्यावर चढावळ सुरू आहे, निधी किती द्यायचा यावर चढावळ करून मतं मागितली जात आहे निवडणुकीमध्ये. नाही, सरकारच्या योजनांचं संपूर्ण मांडणी आम्ही करत असतो. निधी द्यायचे अधिकार सरकारचे आहे, त्यामुळं आम्हाला जे अधिकार प्राप्त आहे म्हणजे तीनही पक्ष जो त्या ठिकाणी निधी वाटपाचा निर्णय करतं, शिवसेना किती, राष्ट्रवादी किती किंवा भाजप किती, आमचे आमदार तसे असं नियोजन करतात. आता नियोजनामध्ये 237 आमदार आहे, त्यापैकी फंडचं नियोजन होतं, त्यामुळं सर्वांना अधिकार आहे आणि शेवटी अंतिम मुख्यमंत्री करतात, त्यांच्या खात्याचे अधिकार त्यांना आहेत. तर मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी सरकार चालवलं अनेक वर्ष, त्यांनी सरकारमध्ये बसून निधी वाटलेला आहे, त्यांनी अनेक निवडणुका निधीची घोषणा करून लढलेल्या आहे, त्यांनी अनेक निवडणुका निधीच्या घोषणा करून जिंकलेल्या आहे. त्यामुळे शरद पवार साहेबांनी आता इतक्या उशिरा आम्हाला हे सांगणे मला वाटतं योग्य नाही.